जून 2020 सेट एग्ज़ाम पेपर नंबर 1 सेट ए हायर एजुकेशन 5 MCQ. लेट्स गो. प्रश्न क्रमांक 47. विद्यापीठ शिक्षण आयोग UGC 1948 विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये परीक्षेचा कालावधी सोडून टिंबटिंब इतके कामाचे दिवस असावेत अशी शिफारस केली. ए ऑप्शन आहे 180, B 200, C 220, D 240. तर प्रश्न पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे. युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन 1948 1948ला काय झालं होतं तर युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन आलं होतं. तर 1948 नुसार विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये परीक्षेचा कालावधी सोडून किती दिवस कामाचे असावेत अशी शिफारस केली होती. तर ए ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे पहा 180. आता 180 दिवस या संख्येने वर्षभर पुरेसा शैक्षणिक संवाद आणि अध्यापन सत्र सुनिश्चित होऊ शकत नाही, कारण विद्यापीठ शिक्षण आयोगाच्या शिफारशीनुसार हा आकडा जुळत नाही. त्यामुळं 180 हा ऑप्शन चुकीचा आहे. आता बी ऑप्शन जो आहे 200, तर 200 कार्यदिवस हा पर्याय 180पेक्षा चांगला आहे, परंतु तरीही विद्यापीठ शिक्षण आयोगाने सुचवलेल्या सर्वसमावेशक शैक्षणिक प्रक्रियेसाठी तो कमी आहे. त्यामुळे 220 सुद्धा 200 आकडासुद्धा चुकीचा आहे. पहा 200 आकडा चुकीचा आहे, 180 चुकीचा आहे. आता 220 जो आहे तो आकडा योग्य उत्तर आहे. पहा 220 योग्य उत्तर आहे, कारण विद्यापीठ शिक्षण आयोग 1948 यांनी विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये परीक्षा दिवस वगळता किमान 222 कार्यदिवस असावेत अशी शिफारस केली होती. किती? 222 कार्यदिवस असावेत असे शिफारस केली होती. या शिफारसीचा उद्देश उच्च शिक्षणात अध्यापन, संशोधन, एकंदर शैक्षणिक विकासासाठी पुरेसा वेळ राखून ठेवणे हा आहे. त्यामुळं 220 जो आहे हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. तर डी ऑप्शन या ठिकाणी 240 आहे. पहा तर 240 हे सुद्धा चुकीचं आहे, कारण 240 कार्यदिवस हे आयोगाच्या शिफारसीच्या मर्यादेपेक्षा जास्त आहेत, ज्यामुळे शैक्षणिक वेळापत्रकावर अनावश्यक ओझा येऊ शकतो. त्यामुळे 240 हा सुद्धा उत्तर चुकीचं आहे. 220 हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे सी ऑप्शन इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 46. वसू ही पदवी प्राप्त करण्यासाठी अध्ययनकर्त्याला टिंबटिंब इतकी वर्ष गुरुकुलात अध्ययन करावे लागत असे. 12, 24, 6, 8 ABCD असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी ए हा ऑप्शन 12 वर्ष हे योग्य उत्तर आहे. पहा आता हे योग्य उत्तर का आहे, कारण प्राचीन गुरुकुल व्यवस्थेनुसार वसू हा पदवी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी किमान 12 वर्ष कठोर अभ्यास करणे अपेक्षित होते. किती? किमान 12 वर्ष अभ्यास करणे अपेक्षित होते. या कालावधीत या कालावधीमध्ये काय शिकलं जायचं? वेद, त्यानंतर उपनिषद,
त्यानंतर शास्त्र, तत्वज्ञान आणि इतर विविध शास्त्रीय विषयामध्ये सखोल ज्ञान प्रदान केले जायचे. त्यामुळे 12 वर्ष हा पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. आता एक लक्षात घ्या की 24 वर्षसुद्धा या ठिकाणी पर्याय दिलेला आहे, तर तो पर्याय चुकीचा आहे. कशामुळं? तर 24 वर्ष हा कालावधी खूपच जास्त मानला जातो आणि गुरुकुल शिक्षणाच्या पारंपरिक कालावधीशी तो जुळत नाही. त्यामुळे हे उत्तर अयोग्य आहे, चुकीचं आहे. त्यानंतर 6 वर्ष हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे, कारण 6 वर्ष हा कालावधी खूपच कमी असून विद्यार्थ्याला आवश्यक सखोल व व्यापक शिक्षण घेण्यासाठी पुरेसा नाही. त्याचबरोबर 8 वर्षसुद्धा चुकीचं आहे पहा, कारण 8 वर्ष हा कालावधी देखील पारंपरिक गुरुकुल शिक्षणाच्या मागणीनुसार कमी आहे. तर याचा निष्कर्ष असा आहे पहा की प्राचीन गुरुकुल व्यवस्थेत वसू पदवी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी किमान 12 वर्ष अभ्यास करणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे योग्य उत्तर ए 12 हे उत्तर या ठिकाणी आहे पहा. क्वेश्चन नंबर 48. उच्च शिक्षणामध्ये UGCची प्रमुख भूमिका टिंबटिंब होय. ए. संपूर्ण भारतामध्ये विद्यापीठ सुरू करणे, विद्यापीठांचे प्रमाणिकीकरण करणे, विद्यापीठ प्रशासनावर नियंत्रण ठेवणे आणि विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे. आता ए हा ऑप्शन चुकीचा आहे, कारण संपूर्ण भारतामध्ये विद्यापीठे सुरू करणे, ओपन युनिव्हर्सिटीज ऑल ओव्हर इंडिया हे UGCचे मुख्य कार्य भारतभरात विद्यापीठे सुरू करणे नाही, कारण विद्यापीठांची स्थापना आणि स्थापना प्रक्रियेवर राज्य सरकारांचा व इतर संबंधित संस्था देखील काम करत असतात. त्यामुळं ए हे ऑप्शन चुकीचं आहे पहा. तर बी ऑप्शन जो आहे, विद्यापीठांना मान्यता देणे, मानांकन करणे, ॲक्रेडिट युनिव्हर्सिटी, तर हा सुद्धा ऑप्शन चुकीचा आहे, कारण UGC विद्यापीठांना मान्यता देते, परंतु प्रत्यक्षात मानांकन ॲक्रेडिटेशन करण्याचे कार्य जे आहे ते कुणाकडून केले जातं? नॅककडून केले जातं. आता तुम्ही म्हणाल नॅकचा लॉंग फॉर्म काय? नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल. या ठिकाणी आपण लिहून दाखवतो पहा. नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल असं नॅकचा लॉंग फॉर्म या ठिकाणी दिलेला आहे. तर त्यामुळे UGCचे मुख्य कार्य नसून सहाय्यक भूमिका त्यामध्ये असते. त्यामुळं विद्यापीठ प्रशासनावर नियंत्रण ठेवणे हा सी पर्याय आहे, तो सुद्धा या ठिकाणी चुकीचा आहे. कारण विद्यापीठ प्रशासनावर नियंत्रण ठेवणे, कंट्रोल युनिव्हर्सिटी ॲडमिनिस्ट्रेटर, UGC विद्यापीठ प्रशासनावर थेट नियंत्रण ठेवतच नाही, कारण विद्यापीठे स्वायत्त असतात आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर UGCची मार्गदर्शन व शिफारशी करत असते. त्यामुळं प्रत्यक्ष नियंत्रण नसतं त्यांच्यावर. आता डी हा पर्याय या ठिकाणी योग्य दिलेला आहे पहा. आता डी पर्याय कसा योग्य आहे? तर विद्यापीठांना वित्त पुरवठा करणे किंवा विद्यापीठांना निधी प्रदान करणे, प्रोव्हाइड फंड्स टू युनिव्हर्सिटीज. तर UGCचे मुख्य कार्य म्हणजे उच्च शिक्षण संस्थांना निधी पुरवणे. UGCच्या विविध निधी योजना राबवते, ज्याद्वारे विद्यापीठे व महाविद्यालयांना संशोधन, शैक्षणिक विकास आणि इतर शैक्षणिक उपक्रमांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे UGCचा मुख्य उद्देश उच्च शिक्षणातील विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना आवश्यक ते निधी प्रदान करणे आहे. त्यामुळं डी हा ऑप्शन जो आहे तर तो ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे.
क्वेश्चन नंबर 49, राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था टिंबटिंब या ठिकाणी स्थापित केलेली आहे. नागपूर, कलकत्ता, पणजी आणि चेन्नई हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले. आता नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, त्याला काय म्हटलं जातं तर NEERI असं म्हटलं जातं. तर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ही कुठे स्थापन झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नागपूर या ठिकाणी स्थापन झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल की बाकीची नावं काय इथे दिलेली आहेत. आता नागपूर हे योग्य उत्तर आहे, कारण राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था NEERI ही नागपूर, महाराष्ट्र येथे स्थापन करण्यात आलेली आहे आणि ही संस्था पर्यावरणीय अभियांत्रिकी व संशोधन क्षेत्रातील प्रगत उपक्रमे यांना चालना देते. दुसरं उत्तर आहे ते कलकत्ता. तर कलकत्ता येथे NEERI स्थापन झालेले नाही. तर पणजीमध्ये गोवा राज्याची राजधानी आहे, परंतु NEERI येथे नाही. चेन्नईमध्ये ही तामिळनाडूची राजधानी, परंतु NEERI चे ठिकाण चेन्नई हे नाही. अशा प्रकारे नागपूर जे आहे हे याचं करेक्ट उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 50, सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली दिलेल्या निवाड्यानुसार टिंबटिंब हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य केलेला आहे. आता कोणता विषय 1991 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे? स्त्री शिक्षण, पर्यावरण अभ्यास, माहिती तंत्रज्ञान आणि मूल्य शिक्षण यापैकी आता आपण पाहूया. तर हे पहा मित्र हो, स्त्री शिक्षण हा पहिला ऑप्शन दिलेला आहे. महिला शिक्षण हा विषय महिलांशी संबंधित विषयावर लक्ष केंद्रित करतो, जसे की लिंग अभ्यास, महिला सक्षमीकरण. मात्र हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बंधनकारक करण्यास सुप्रीम कोर्टाने निर्देश केलेला विषय नाही. त्यामुळे वुमेन स्टडी किंवा स्त्री शिक्षण हे ऑप्शन बरोबर नाही. पर्यावरण अभ्यास, एन्व्हायरमेंटल स्टडी. तर पर्यावरण अभ्यासामध्ये पर्यावरणाचा अभ्यास, परिसंस्थांचा अभ्यास आणि संरक्षण यासंबंधी विषयाचा समावेश असतो. जरी पर्यावरण जागरूकता महत्त्वाची असली तरी 1991 मधील सुप्रीम कोर्टाच्या निकालात हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बंधनकारक करण्याचा निर्देश दिलेला नव्हता. त्यामुळं हा सुद्धा पर्यावरण अभ्यास हा सुद्धा विषय चुकीचा आहे. आता तिसरा जो आहे माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर हा जो विषय आहे माहिती तंत्रज्ञान हा विषय संगणक विज्ञान आणि डिजिटल कौशल्यांवर आधारित आहे. जरी ITचे महत्त्व वाढत असले तरी 1991 मधील सुप्रीम कोर्टाने हा विषय बंधनकारक करण्याचा निर्देश दिलेला नाही. त्यामुळं माहिती तंत्रज्ञान हा विषयसुद्धा चुकीचा आहे. आता अनिवार्य कोणता विषय केलेला आहे पहा, तर मूल्य शिक्षण हा विषय अनिवार्य केलेला आहे. अनिवार्य म्हणजे काय? कंपल्सरी सब्जेक्ट. तर मूल्य शिक्षण हा विषय नैतिक, सामाजिक आणि मानसिक मूल्य शिकवण्यावर लक्ष केंद्रित करतो. 1991 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालात महाविद्यालयीन अभ्यासक्रमात मूल्य शिक्षण हा विषय बंधनकारक केला पाहिजे असे निर्देश देण्यात आले होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नीतिमत्ता आणि नागरी जबाबदारीचे जाणीव निर्माण होऊ शकली. अशा प्रकारे मूल्य शिक्षण, व्हॅल्यू एज्युकेशन हे या प्रश्नाचे मूलभूत उत्तर आहे. मूल्य शिक्षण, कारण सुप्रीम कोर्टाच्या 1991च्या निकालानुसार महाविद्यालयीन अभ्यासक्रमात
मूल्य शिक्षण हा विषय बंधनकारक केला पाहिजे. त्यामुळे योग्य उत्तर व्हॅल्यू एज्युकेशन, मूल्य शिक्षण हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. थँक्स.